उद्धव ठाकरे साहेबांना राम भक्तीमध्ये काय ताकद आहे आणि रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती आलेली आहे. जेव्हा राम भक्तीतनं बाजूला गेले तेव्हा जी फळं मिळालेली आहेत त्या फळातनं आता काहीतरी शिकतील. आता राम भक्ती चा आठवण झालेली आहे. माझे त्यांच्याबद्दल अजिबात काय म्हणणं नाही. भगवंतानं प्रभू श्रीरामानं त्यांना चांगली बुद्धी द्यावी, त्यांच्याकडून चांगलं कार्य करावं. तिकडं बघत असताना कधीतरी इकडं वारकरी बांधवांचं काय चाललंय हे बघावं, हीच विनंती आहे, बाकी काय. जयंत पाटील म्हणतात की एकादशीला पांडुरंग मुख्यमंत्र्यांच्या कानात सांगेल की शक्तीपीठ रद्द करा. आज मोर्चा त्यांच्या सद्बुद्धी दिली. जयंत पाटील साहेब आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आहेत आणि आता मुख्यमंत्र्यांच्या कानाला सांगण्यासाठी काल गेले होते तेव्हाच सांगायचं होतं. आता पुन्हा सांगून काय उपयोग आहे. शक्तीपीठाची काय आवश्यकता आहे हे जेव्हा शक्तीपीठ झाल्यावर कळेल. समृद्धी महामार्गाची काय आवश्यकता होती ते झाल्यावर कळालं. चांगलं काम होत असताना विरोध सातत्यानं होत असतो. काही लोकांना कुठलंही चांगलं काम आलं की विरोध करायचा आणि आपलं अस्तित्व दाखवायची सवय आहे. आपण आजपर्यंतचा इतिहास आपण तपासा. जे जे चांगलं काम झालंय त्या कामाच्या विरोधात आंदोलनं कुणी केलेली आहेत आणि त्याच हायवेवरनं पुन्हा गाड्या घेऊन कसं काय येत आहेत हे बघितलेलं आहे. कोण आता इचलकरंजीत आंदोलन साठी आले आणि त्यांना जो 5-6 तास पंढरपूरला यायला लागलं असतं ते 2 तासात का आले याचाही ते किमान त्यांनी माहिती घेतली पाहिजे. त्यामुळं ही सगळी विकासाची कामं आहेत आणि विकासाची कामं आहेत. जे जे आपले भक्ती मार्ग आहेत, आपले शक्तीपीठ आहेत, म्हणजे अगदी सगळे अष्टलिंग असतील किंवा आपली जेवढी जेवढी शक्तीपीठ आहेत ते जोडणारा शक्तीपीठ महामार्ग आहे. आणि या लोकांना श्रद्धाच नाही, हो भावना नाहीत, त्या लोकांनी विरोध करतात. माझं त्यांना बाकीचं काय म्हणेल नाही, पण एवढंच माझं सांगणं आहे. विठुरायानं या ठिकाणी आल्यानंतर सगळ्यांना सुबुद्धी दिली असेल. बाबांनो, विकासाच्या आड येऊ नका. जो जो विकासाचा आड येतो त्याचा सत्यानाश होतो, ही बुद्धी विठुरायानं दिली असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.